सर्व वारा सुटले आणि पाऊस पण येतोय, पण वातावरण खूप छान झालेलं आहे आणि ते असे. तर याची पण आपण भाजी बनवतो हे सगळ्यांना माहिती आहे. तर ना ही एवढी जुडी निघालीये, म्हणजे फक्त एवढ्याशा जाग्यामध्ये ना एवढं कांद्याची पात निघाले, जी की आपल्याला शहरामध्ये ना एवढी पेंडी आपल्याला मला वाटतं 20 ते 25 रुपयाला भेटते. आणि गावात अगदी सहजासहजी म्हटलं तर ते फक्त शेतातून काढूनच घ्यायची आणि खायची. हे सगळं काही शेतातलं ना एकदम फ्रेश असं, ज्याच्यामध्ये भेसळ नाही, काही नाही. 2-3 दिवसाच्या भाज्या ज्या शिळ्या आपल्याला पुण्याला येतात किंवा मुंबई मोठ्या शहरात जातात वगैरे, तसं काही इथं नाहीये. इथं आता थोडंसं भुईमुगाचं वेल आहे. लगेच ना आम्हाला त्याला शेंगा लागलेत का बघूयात. त्यावर त्या छोट्याशाच आहेत, कोवळ्या शेंगा आहेत. पण मला या शेंगा खायला फार आवडतं, म्हणजे कोवळ्या कोवळ्या शेंगा असतात, एकदम गोड लागतात, मस्त आहेत. आणि त्याला एवढी मोठी भेंडी लागली आहे, म्हणजे खूप सारी, थोड्याशाच भेंडी आहेत पण खूप मोठी झाली आहे भेंडी. तर इथे तुम्हाला मागे दिसत असेल एवढी भेंडी झाली, एवढी भेंडी. तर आता आपण हिला तोडून घेऊया जरा, म्हणजे खूपच ही झाली, याची ना भाजी बनवता येईल ना काय. पण यातल्या ज्या बिया असतात त्या भेंडीच्या, त्याच्या आतमध्ये ना बिया असतात, तर त्याची आपण भाजी बनवू शकतो. याच्यामध्ये आपण ही अशी फोडली ना, तर याच्यामध्ये अशा बिया दिसतात यावाल्या अशा. तर याची आपण भाजी बनवू शकतो. ज्या कोवळ्या भेंड्या असतात, त्याची आपण चिरून भाजी, मसाला भेंडी वगैरे बनवू शकतो. पण ह्या ज्या बिया आहेत ना, जर मोठी अशी झाली असेल भेंडी, तर याची पण फक्त बियांची आमटी बनवू शकतो. अशा ह्या बिया आहेत. मला अजून एक गोष्ट दिसली जाता जाता, जी की तुम्हाला मी दाखवते सगळं. म्हणजे छोटंसं घरटं बनवलंय पक्ष्यांनी, आणि छोट्याशा आंब्याच्या झाडामध्ये, आंब्याचं झाड एकदम छोटं आहे आणि त्याच्यामध्ये ना ते रोपटं, त्यांनी ते घरटं बनवले बघा. इथंही असं हे छोटस रोपट आहे हे निवाल. आणि यांनी कसं बनवलं असेल एवढ्याशा याच्यामध्ये, कारण की कला फक्त पक्ष्यांना जमत असेल. कुठून कुठून आणलं असेल यांनी गवत वगैरे, आणि असं छोटस घरटं त्यांनी बनवलंय. घरच्या नारळाचं आपण पाणी पिऊयात आता. घरच्या नारळ काढूयात. तुला असं काढताना वाटायचं आता इथंच ना घराच्या साईडला 5-6 नारळाची झाडं आहेत. त्याचंच म्हटलं नारळ पाणी काढून घ्यावं, आणि आईंकडून ते काढून घेतलं. हा छोटासा व्लॉग होता. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.